लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर आली असून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीला 3 हप्ते जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता, त्यामुळे लाडक्या बहिणींना आतुरता लागली होती की दोन्ही हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता महिलांना एकत्रित मिळेल आणि असं आश्वासन देखील देण्यात आलं होतं। परंतु अखेर डिसेंबर महिना देखील ओलांडून गेला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना थेट मकर संक्रांतीला हप्ता मिळणार असल्याची मोठी बातमी आदित्य तटकरे यांनी दिली। नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये, डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याचे 1500 रुपये एकत्रित महिलांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत। 4500 रुपयाचा लाभ लाडक्या बहिणींना मिळणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांकडून यासाठी फक्त 10 बँकांची निवड करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयाचा हप्ता वितरित करणार असल्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलाय। लाडक्या बहिणींनो, राज्यभरामध्ये लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांची तपासणीही आता पूर्ण झाली असून अखेर हप्ता वाटपाला सुरुवात करू असं देखील सांगण्यात आलंय। महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर झाल्याचं सांगितलंय। लाडक्या बहिणींची तपासणी झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात येत आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट केली असेल त्यानुसारच महिलांची यादीही बनवण्यात आली आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट केली असेल तर लक्षपूर्वक ऐका की महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडक्या बहिणींना कोणतं आव्हान केले, कारण जर तुम्ही ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट केली असेल तर तुमचा हप्ता अडू देखील शकतो। कारण आता एकत्रित हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडत असताना सरकारने जी महिलांची तपासणी केली त्यामध्ये ई-केवायसी प्रोसेस केलेल्या सर्व महिलांची तपासणी सरकारकडून करण्यात आली आहे। सरकारने आत्ताच 10 बँकांची निवड देखील केलेली आहे। 10 बँकांमध्ये हप्ता जमा होत असताना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे 3 हप्ते एकत्रित 4500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही ई-केवायसी प्रोसेस जेव्हा कंप्लीट केली होती तेव्हाच तुमच्या आधार कार्ड नंबर, तुमच्या पतीचा आधार कार्ड नंबर किंवा तुमच्या वडिलांचा आधार कार्ड नंबर यावरून सरकारने तुमची सर्व माहिती जमा केली आहे। परंतु तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का हे एकदा चेक करा, कारण बऱ्याच महिलांचं बँक सेटिंग हे आता डिॲक्टिवेटेड देखील झालं आहे। त्यामुळे 2026 मध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावर 4500 रुपये जमा होत असताना ज्या लाडक्या बहिणींचं बँक सेटिंग डिॲक्टिवेटेड आहे अशा बहिणींसाठी सरकारने एक शेवटची संधी देखील दिली आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट केली असेल तर लक्षपूर्वक पहा की तुमच्या खात्यामध्ये जर तुम्हाला 4500 रुपयाचा हप्ता एकत्रित हवा असेल तर तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे, कारण सरकारने आता महिलांना काही सूचना देखील दिल्या आहेत। स्वतः महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी महिलांसाठी एक सूचना पत्रक बनवले। या सूचना पत्रकामध्ये नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये, डिसेंबर महिन्याचे पैसे आणि जानेवारी महिन्याचे पैसे असे 4500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये वितरित होण्यासाठी महिलांना 3 कामे करायला सांगितली आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही मकर संक्रांती दिवशी 4500 रुपयाचा लाभ घेणार असाल तर सर्वात पहिल्यांदा एक महत्त्वाची कामं करून घ्या। जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुम्ही ई-केवायसी प्रोसेससाठी ते वापरलं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण ग्रामीण भागातील महिलांसाठी ही बातमी आनंदाची देखील ठरू शकते। कारण जेव्हा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी जिल्ह्यांची निवड केली तेव्हा काही जिल्ह्यातील महिलांसाठी हप्ता वाढवून देणार असल्याचं देखील सांगितलं आहे। महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली होती, त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपयाचा हप्ता हा वितरित होत होता। परंतु आता लाडक्या बहिणींनो, अशा काही महिला आहेत की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात परंतु त्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामधून पैसे कट करून देखील घेतले जातात, त्यामुळे महिलांना पूर्णपणे लाभ मिळत नाही। त्यामुळे सरकारने आता फक्त 10 बँकांची निवड केली आहे। त्या 10 बँकांची नावं कोणती आहेत हे देखील आपण पाहणार आहोत। मकर संक्रांती दिवशी लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपयाचा हप्ता कोणत्या बँकांमध्ये वितरित केला जाणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या बँकांची निवड केलेली आहे। रिझर्व्ह बँकेकडून मान्यता असलेली त्याचबरोबर सर्व नियमांमध्ये बसत असलेल्या बँकांची निवड सरकारने केली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमचं खातं या 10 बँकांपैकी एका बँकेमध्ये असेल तर तुमच्या मोबाईलवरती 4500 रुपये हप्ता लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की कोणत्या बँकांची निवड सरकारने केली आहे। त्याचबरोबर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी महिलांना कोणत्या सूचना दिल्या आहेत, कारण जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये इतक्या दिवसांनी आणि इतक्या उशिराने जमा होणार आहे आणि तुम्ही जर व्यवस्थितपणे तो जमा होतोय का हे पाहिलं नाही तर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी थेट महिलांची माफी मागत महिलांना कोणत्या सूचना दिल्या आहेत ते लक्षपूर्वक पहा।
कारण आता महिलांच्या खात्यामध्ये तिन्ही हप्ते एकत्रित जमा होणार आहेत. तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. आत्तापर्यंत सरकारकडून बोललं जात होतं की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो दोन्ही हप्ते एकत्रित मिळाले नाहीत, तर थेट आता तिन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. मकर संक्रांत हा शुभ दिवस ठरवण्यात आला असून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तिन्ही हप्ते जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता एकत्रित लाभ मिळत आहे, परंतु हा लाभ मिळत असताना बऱ्याच बहिणी यामधून वगळल्या देखील जाणार आहेत. इतक्या उशिराने हप्ता जमा होत आहे. यामध्ये महिलांची तपासणी झाली आहे. बऱ्याच महिला अपात्र देखील ठरलेल्या आहेत, त्यामुळे थेट त्यांना वगळण्यात आलं आहे. 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होत असताना 2200 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु हे हप्ता वितरण होत असताना महाराष्ट्रातील 80% महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वितरित होऊ शकतं असं देखील सांगण्यात आलंय. कारण बऱ्याच महिलांनी EKYC प्रोसेसमध्ये चुका केल्या, त्यानंतर महिलांची तपासणी करण्यात आली, त्यानंतर बऱ्याच महिला अपात्र देखील ठरल्या. यामध्ये ज्या महिलांच्या रेशन कार्डची तपासणी केली, आधार कार्डची तपासणी केली, त्याचबरोबर उत्पन्नाचे दाखले देखील तपासले गेले, त्यानंतर सरकारने त्यांची एक नवीन यादी बनवली आहे. लाडक्या बहिणींनो ही जी प्रोसेस केली आहे ती डिजिटल प्रक्रियेद्वारे करण्यात आलेली आहे. कोणतीही समिती किंवा कोणत्याही अधिकाऱ्याकडून तुमच्या कागदपत्रांची तपासणी ही थेट झाली नाही, तर ती ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा EKYC प्रोसेस कंप्लीट केली आहे तेव्हाच तुमच्या कागदपत्रांची तपासणी सरकारने केली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही EKYC प्रोसेस कंप्लीट केली असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण EKYC प्रोसेसमधून बऱ्याच महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामधून अपात्र ठरवण्यात आलेल्या महिलांची यादी ही सरकारने बनवली आहे. ज्या महिलांनी EKYC प्रोसेस अजूनपर्यंत कंप्लीट केलेली नाही त्या महिलांना मुदतवाढ मिळालेली असून आणखीन एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. तर कोणत्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे हे देखील आपण पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो सर्वात आधी हे जाणून घेऊया की कोणत्या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयाचा हप्ता वितरित होणार आहे. जर लाडक्या बहिणींनो तुम्ही EKYC प्रोसेसमध्ये पात्र ठरला असाल तर युनियन बँकेमध्ये मकर संक्रांती दिवशी 4500 रुपयाचा हप्ता वितरित होणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब यांनी इंडियन बँकेमध्ये देखील लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये सोडलेत. ॲक्सिस बँकेमध्ये ज्या महिलांचं खातं आहे त्या महिलांच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी 4500 रुपयाचा हप्ता जमा होऊ शकतो. लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याची वाट तुम्ही बघत होता, परंतु आता लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता देखील HDFC बँकेमध्ये मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो जर तुमचं खातं हे महाराष्ट्र बँकेमध्ये असेल तर तुम्हाला थेट 4500 रुपयाचा लाभ हा लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार आहे. पोस्ट बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना मकर संक्रांतीच्या दिवशी 4500 रुपयाचा हप्ता मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणी पंजाब नॅशनल बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं खातं काढलं आहे त्या महिलांच्या खात्यामध्ये तिन्ही हप्ते एकत्रित जमा होणार आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना 4500 रुपयाचा लाभ मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत स्टेट बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना 4500 रुपयाचा लाभ मिळेल. बँक ऑफ इंडियामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 4500 रुपयाचा हप्ता हा मकर संक्रांती दिवशी जमा होणार आहे. बँक ऑफ बडोदामध्ये खातं असणाऱ्या महिलांना मकर संक्रांती दिवशी 4500 रुपयाचा हप्ता मिळेल. सरकारने आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर आत्तापर्यंत तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होता तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला तर तुम्हाला एक दिलासादायक बातमी तर मिळणारच आहे. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः महाराष्ट्रातील पात्र बँकांची निवड केली. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा झाल्यावर तुम्ही लगेच बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता आणि पूर्ण पैशाचा लाभ घेऊ शकता. आता तुमचे पैसे जमा होण्यासाठी कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही, कारण स्वतः सरकारने EKYC प्रोसेस कंप्लीट करून घेतलेली आहे आणि तुमची पडताळणी देखील केली आहे. फक्त पात्र महिलांच्याच खात्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे आणि पात्र महिलांना 4500 रुपयाचा लाभ मिळणार आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे तिन्ही हप्ते एकत्रित मकर संक्रांती दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा महत्त्वाचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः घेतला असून लाडक्या बहिणींना आता तिन्ही हप्ते एकत्रित खात्यामध्ये मिळणार आहेत. 4500 रुपयाची रक्कम ही एकत्रित महिलांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 4500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज महिलांना येणार आहे.